मुलीच्या घरी आणि किती गरीब असू द्या ती आई, पण काहीतरी त्या बॅग मध्ये टाकून देईल, बाळा हे घेऊन जा, तुला रस्त्याने कमा येईल, तुला तुझ्या घरी गेल्यानंतर कमा येईल. हे फक्त आईचंच प्रेम आहे गड्या. आज सतीची आई सतीला भेटली, कडकडून मिठी मारली आणि ज्या वेळेला सती त्या यज्ञ मंडपामध्ये आली आणि यज्ञ मंडपामध्ये आल्याच्या नंतर सर्व देव देवता बसलेले सतीने पाहिले की प्रत्येकासाठी स्पेशल त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था होती, स्पेशल आसन दिलेली होती सर्व देवतांसाठी, पण कुठेही भगवान शंकरासाठी आसन नव्हतं. सतीला वाईट वाटलं, कारण जी खरी पतिव्रता स्त्री असते ना, ती आपल्या मालकाचा अपमान कधी सहन करत नाही. सतीला वाईट वाटलं, रागही आला आपल्या बापाचा की अरे, जो माझा बाप भगवान शंकराला जर मानत नसेल, त्यांचा जर अपमान करत असेल ना, तर त्याच्याकडून त्या बापाकडून मिळालेलं हे शरीर सुद्धा आता मला ठेवायचं नाही. मनात विचार करते सती आणि त्या यज्ञकुंडाच्या जवळ जाते. सती यज्ञकुंडाच्या जवळ गेली, मनोमन भगवान शंकराला प्रार्थना करते की स्वामी, आता मी हा माझा देह त्या ठिकाणी संपवतेय. एकतर तुमचा विरह, तुम्ही माझा केलेला त्याग, तेही मला आता सहन होणार नाहीये, होत नाहीये, आणि माझ्या बापाने केलेला तुमचा अपमान, तोही मला आता सहन झालेला नाहीये. त्यामुळे मी हे शरीर माझं आता संपवतेय, पण माझी एक विनंती मान्य करा स्वामी, की पुढचाही जन्म मला स्त्रीचाच मिळावा आणि त्याही जन्मामध्ये तुम्हीच मला पती रूपाने मिळावे. हा अंतकरणामध्ये भाव सतीच्या निर्माण झाला, ही वासना तिच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली आणि सती त्या अग्निकुंडामध्ये स्वतःचा देह त्या ठिकाणी समर्पित करते. सती जळून भस्म होते आणि ही गोष्ट जेव्हा भगवान शंकराला समजली, भगवान शंकराला क्रोध आला. क्रोधायमान झालेले भगवान शंकर त्यांनी आपली एक जटा उपटली आणि ती जटा एका दगडावर आपटल्याच्या नंतर त्या जटेतून एक वीरभद्र त्या ठिकाणी प्रकट झाला. वीरभद्र त्या यज्ञ मंडपामध्ये आला. यज्ञ मंडपामध्ये असणारा तो यजमान आहे दक्ष. त्या वीरभद्राने त्या दक्षाचा शिरच्छेद केला आणि तो सर्व यज्ञ उध्वंस करून टाकला. ज्या वेळेला यज्ञ उध्वंस झाला, दक्षाचा शिरच्छेद केला, भगवान शंकराला जेव्हा समजलं की माझी सती त्या ठिकाणी जळून भस्म झाली, भगवान शंकराने सतीचं ते अर्धवट जळालेलं शरीर आपल्या हातात घेतलं आणि ते सतीच्या विरहामध्ये, त्या दुःखामध्ये ते शरीर हातात घेऊन पूर्ण जगभर भगवान शिवजी त्या ठिकाणी फिरू लागले. सगळीकडे त्या ठिकाणी भगवान शंकर फिरत आहेत. सर्व देवता आता घाबरू लागले. भगवान शंकराला क्रोध आलेला आहे. भगवान शंकर सतीचं ते शरीर घेऊन त्या ठिकाणी धावतायत, पळतायत. एखाद्या वेळेला भगवान शंकराचा क्रोध जर अनावर झाला तर प्रलय होण्याची शक्यता आहे, प्रलय येण्याची शक्यता आहे. काय केलं पाहिजे? सर्व देवता एकत्र येतात. सर्व देवतांनी विष्णू भगवंताला विनंती केली की विष्णू, जोपर्यंत भगवान शंकराच्या हातातलं सतीचं शरीर नाहीस होत नाही, तोपर्यंत भगवान शंकराचा क्रोध शांत होणार नाही. भगवान शंकरांनी, भगवान विष्णूने हातामध्ये धनुष्य बाण घेतला आणि त्या सतीच्या शरीराचे खंड खंड केले. बाण मारून सतीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि जिथे जिथे सतीच्या शरीराचे तुकडे पडले ना, तिथे तिथे शक्तिपीठ निर्माण झाले. आपल्या पूर्ण जगभरामध्ये 52 शक्तिपीठ आहेत. 52 शक्तिपीठ आहेत. ते 52 शक्तिपीठ का निर्माण झाले? तर जिथे जिथे सतीच्या शरीराचे तुकडे पडले तिथे तिथे शक्तिपीठ निर्माण झाले. तर त्या 52 शक्तिपीठांपैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. किती आहे? 3.5. थोडा बेस माझा जास्त झालाय बहुतेक, दबतोय आवाज, मोकळा आवाज येत नाही यासाठी. 3.5 जे शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ते 3.5 शक्तिपीठ कोणते आहेत? तर एक आहे तुळजापूरची तुळजा भवानी माता, दुसरी आहे कोल्हापूरची लक्ष्मी माता, तिसरी आहे माहूरची रेणुका देवी आणि अर्ध शक्तिपीठ आहे वणीची सप्तशृंगी. हे 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत.
कोणते कोणते? तुळजापूरची तुळजा भवानी पूर्ण शक्तिपीठ आहे, कोल्हापूरची लक्ष्मी माता पूर्ण शक्तिपीठ आहे, माहूरची रेणुका देवी पूर्ण शक्तिपीठ आहे आणि वणीची सप्तशृंगी अर्ध शक्तिपीठ आहे. तर सप्तशृंगीला अर्ध शक्तिपीठ का मानतात आणि या तिघींना पूर्ण शक्तिपीठ का मानतात, हाही प्रश्न कधीतरी आपल्या मनामध्ये निर्माण होतो की असं का असेल बा. त्याचं कारण शिवमहापुराणामध्ये आलेलं आहे की हे तीन जे शक्तिपीठ आहेत ना, याला पूर्ण शक्तिपीठ का म्हटलेलं आहे, तर तिथे भगवान शंकर सुद्धा सती सोबत स्वयंभू विराजमान आहे. मग जिथे जिथे स्वयंभू भगवान शिवजी आहेत ते पूर्ण शक्तिपीठ आहे, कारण भगवान शंकराशिवाय सती ही पूर्ण असू शकत नाही. मग तुळजापूरलाही आपण पाहिलं तर भुवनेश्वर भगवान तिथे आहेत, माहूरला जरी आपण पाहिलं तर स्वयंभू भगवान शंकर आहेत आणि कोल्हापूरलाही स्वयंभू भगवान शंकर तिथे आहेत. म्हणून हे तीन शक्तिपीठ पूर्ण आहेत. आणि वणीची सप्तशृंगी हे अर्ध का मानलं जात आहे, तर भगवान शिवजी तिथे स्वयंभू नाहीये, तिथे भगवान शंकराची पिंड स्थापना केलेली आहे, पण ती नंतर कुणीतरी केलेली आहे अशी आख्यायिका शास्त्रामध्ये आलेली आहे. तिथे स्वयंभू भगवान शिवजी नसल्यामुळे ते अर्ध शक्तिपीठ आहे. असे 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि त्या 3.5 शक्तिपीठांपैकी अगदी एक असणारं शक्तिपीठ तुळजापूरची तुळजा भवानी माता आपलं परम भाग्य म्हणावं लागेल जालनाकरांचं, की आपल्याला तुळजा भवानीचं दर्शन घेण्यासाठी तुळजापूरलाही जाण्याची गरज नाही, तर ती भगवती स्वतः आपल्या इथे विराजमान आहे. पुरातन काळातली त्या ठिकाणी घडलेली घटना आहे की ज्या वेळेला गिरीधर नावाचे एक भगवतीचे भक्त या शिंदे परिवारामध्ये, शिंदे कुटुंबामध्ये त्या ठिकाणी ते जन्माला आले आणि जन्मल्यापासून भगवतीची भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित झालेली होती. लहानपणापासूनच भगवतीच्या भक्तीचा वसा त्यांनी घेतलेला होता. सतत भगवती तुळजा भवानीचं भजन, पूजन, व्रत वैकल्य त्यांच्या जीवनामध्ये होती. मोठे झाल्यानंतर सतत तुळजापूरचं त्या ठिकाणी दर्शन करायला जाणं, सततची वारी करणं, हे त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी हा नियम चालू केला. आणि ज्या वेळेला अनेक वर्षापर्यंत त्यांनी तुळजापूरची वारी केली, पण ज्या वेळेला वृद्धापकाळाला शरीर त्या ठिकाणी थकलं होतं, अनेक वर्षापर्यंत सेवा केली भगवतीची, पण आता भगवतीला विनंती केली की माते आता शरीर साथ देत नाहीये, आता सतत तुझ्याकडे येणं मला त्या ठिकाणी शक्य होणार नाही, तेव्हा तू अशी काही कृपा कर की मला सतत तुझं दर्शन घडेल. आणि बघा, जर स्वच्छ अंतःकरणाने शुद्ध श्रद्धापूर्वक जर तुम्ही एखादं मागणं तिच्याकडे मागितलं ना, तर ती आई आहे, शेवटी ती भगवती आहे, तिच्याकडे ती ममता आहे, तिच्याकडे ते आईचं हृदय आहे. म्हणून ती प्रत्येक भक्ताची जी काही इच्छा असेल ना ती पूर्ण करण्यासाठी तत्पर असते. त्या गिरीधर नावाच्या भक्तांनी भगवतीला विनंती केली, कळकळून विनंती केली की आई आता मी तुझ्या दर्शनासाठी येऊ शकत नाही, अशी काही लीला कर की मला सतत तुझं दर्शन झालं पाहिजे. भगवतीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की बाळ गिरीधर, अरे आता तुला जरी माझ्याकडे येणं होत नसेल ना, तुळजापूरला येणं होत नसेल ना, काळजी करू नको, तुझा जो मळा आहे त्या मळ्यातल्या विहिरीमध्ये तू माझा शोध घे आणि तिथून मी तुला दर्शन देईल आणि सतत तुला दर्शन देण्यासाठी मी इथेच राहील. म्हणून त्या विहिरीतून जेव्हा भगवतीची मूर्ती बाहेर काढली आणि यथासांग त्या भगवतीचे त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा केली आणि अनेक वर्षापासून, मला वाटतं 7-8 पिढ्या असं मी ऐकलंय, 7 ते 8 पिढ्या झाल्यात, म्हणजे 400 ते 500 वर्ष, 500-550 वर्ष पूर्वीची ही घटना आहे की ती भगवती स्वतःहून त्या ठिकाणी या मळ्यामध्ये, ज्याला आईचा मळा म्हणून पूर्वी या जागेला ओळख होती,
आजही बऱ्याच ठिकाणी आता आम्ही कथा चालू असताना कुठे चर्चा जर झाली ना की तुळजाभवानी नगर मध्ये कथा चालू आहे तर लोक सहज म्हणतात हा हा त्या आईच्या मळ्यामध्ये का. म्हणजे बघा 550 वर्षापूर्वीची घटना आहे. आजही लोक त्या ठिकाणी मानतात आणि आजही जे जे भक्त आईच्या दरबारामध्ये जर आपलं काही घराणं घेऊन आले ना तर ती भगवती प्रत्येकाच्या अंतःकरणातली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे बसलेली आहे. आजही आपलं अनेक लोकांचे अनुभव आहेत, अनेक लोकांच्या नवसाला ती पावलेली आहे, अनेक लोकांच्या संकटामध्ये ती त्या ठिकाणी धावून जाणारी आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत गड्या की आपल्याला भगवतीच्या सानिध्यामध्ये राहायला मिळतंय. आणि त्याच शिंदे परिवाराचा तो वारसा, त्या गिरीधर भक्ताचा तो वारसा आजही शिंदे परिवार त्या ठिकाणी मोठ्या प्रेमानं श्रद्धेनं भगवतीची त्या ठिकाणी सेवा करतायत. गिरीधर महाराजांचेच 7वे म्हणा 8वे म्हणा वंशज त्या ठिकाणी रमेशजी महाराज व त्यांच्या धर्मपत्नी असतील, रमेश महाराजांच्या आई साहेब असतील किंवा त्यांचा पूर्ण परिवार आहे. आजही तेवढ्याच प्रेमानं तेवढ्या श्रद्धेनं भगवतीची त्या ठिकाणी पूजा करतायत, तिची मान मानता करतायत. अगदी जसं एखाद्या मायबापानं आपल्या लेकराला जसं सजवावं नटवावं, रोज त्या ठिकाणी तिचा शृंगार करावा, त्याचं गंध काजळ करावं, अगदी त्याप्रमाणे हा परिवार भगवती जगदंबेचा त्या ठिकाणी आदर सन्मान पूजा त्या ठिकाणी करतायत. खरोखरच भाग्यवान आहात गड्या तुम्ही. काहीतरी अनेक जन्माचं पुण्य तुमचं त्या ठिकाणी आहे, अनेक जन्माची साधना आहे. त्याच्याशिवाय हे घडू शकत नाही, कारण ती कुणाकडूनही पूजा घेत नाही. तिला ज्याची पूजा मान्य असेल त्याच व्यक्तीची ती पूजा त्या ठिकाणी घेत असते. म्हणून भगवतीची आजही त्या ठिकाणी हा शिंदे परिवार मोठ्या प्रेमानं श्रद्धेनं पूजा करत आहेत. येऊ द्या त्यांना. आणि दुःख असेल तरी आपण भगवतीलाच सांगितलं पाहिजे. सर्वांनी आता भगवती तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जायचंय, म्हणजे मंडपातून उठायचं नाही.